आज उपवास आहे आणि मी रात्री साबुदाणा भिजत घालायचाच विसरले. मग अशा वेळी इन्स्टंट असं काहीतरी होईल असं मी रेसिपी करायला घेतली. जर तुमच्याकडूनही असं कधी झालं, उपवास आहे आणि साबुदाणा भिजत घालायचा राहिला असेल, तर तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता. किंवा काही काही जणांना साबुदाणा खाल्ल्यानंतर ही ॲसिडिटी होती, तेही ही रेसिपी करून खाऊ शकतील. तर मी इथे 3 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले होते सोलून आणि त्याचे मोठे मोठे काप केलेले आहेत आणि थोडेसे शेंगदाणे घेऊन कुकरमध्ये त्याच्या 3 शिट्ट्या केलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं मी आधी, त्यामुळे मग शेंगदाण्यांनाही छान चव येईल. आता इथे कढईमध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 मिरच्या मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेल्या आहेत, त्या टाकल्या आहेत. आणि जो आपण शिजवून घेतलेला बटाटा आणि शेंगदाणे जे आहेत ते या तेलामध्ये फ्राय करायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. अगोदर आपण टाकलं होतं, त्यामुळे आता थोडंसंच टाकायचं आहे. आणि थोडंसं मी शेंगदाण्याचे 2 चमचे कूट टाकलेलं आहे. तर तयार झालेली आहे आपली रेसिपी.